Private schools are just 3 lakhs, and these 3 lakh private schools cater to a total student population of 8.56 crores. So this should be enough to give you some sort of an idea ki what sort of division is it that we are talking about. याचं एक महत्त्वाचं कारण is after some time we would be talking about the difference between what is called as public primary education and private primary education. With a default sort of idea built into the whole argument, private शाळा आहे ना चांगली शाळा आहे आणि गव्हर्नमेंट स्कूल आहे ना म्हणजे साधारणपणे मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा हा प्रायमरी हेल्थ सेंटर नसतं का सरकार चालू त्याच्यात इंजेक्शन असेल तर डॉक्टर नाही, डॉक्टर असेल तर कंपाऊंडर. म्हणून इंजेक्शन असेल तर कंपाऊंडरकडनं लावून घ्यावं. तात्पर्य ती जी कंडिशन आहे ते त्याच्यासारखं आहे की गव्हर्नमेंट स्कूल्स डिक्लाइनिंग क्वालिटी, झिरो प्रॉब्लेमॅटिक. प्राइवेट स्कूल म्हणजे एकदम प्राइवेट स्कूल कुछ नहीं करता है. प्राइवेट स्कूल प्लेज अपॉन अ सर्टन सॉर्ट ऑफ अ परसेप्शन विच द पेरेंट्स हैव. कारण प्राइमरी एजुकेशन इज मोर अबाउट पेरेंट्स देन अबाउट चिल्ड्रन. हायर एज्युकेशन वुड बी अबाउट चिल्ड्रन. मग आपण मोठे झाल्याच्या नंतर आपण आई बापाला सांगण्याच्या परिस्थितीमध्ये असतो की आपल्याला मॉडर्नला जायचं, वाड्याला जायचं का सिम्बॉसिसला जायचं. पण लहान असताना काहीच सांगण्याच्या परिस्थितीत नसतो. आपल्याला काय जिकडे पाठवतील तिकडे जायला तिथं आपण काय आपल्याला त्या केसमध्ये कसला जीवन अनुभव शून्य आहे ना. आणि त्या केसमध्ये ते आपल्यावरती परमनंट पालकगिरी करतात बाय सेइंग दिस दॅट की तुला काय होतं. ओके, त्याच्यामुळे प्रायमरी एजुकेशन इज मोस्टली अबाउट पेरेंट्स. पेरेंट्स एक डिसोसिएटेड किस्म का नॉन पॉलिटिकल अपोलिटिकल किस्म का स्पेसिमेन नहीं है ना. पेरेंट्स एक ऐसा इंडिविजुअल है जो इंटेंसली पॉलिटिसाइज्ड है, जिसके अपनी इंटरेस्ट है, जिसकी अपनी एक आइडेंटिटी और वजूद है. सो बच्चा वही जाएगा जहां पे पेरेंट चाहेगा. Are you getting it? Now the reasons why the Greek philosophers in the ancient times had said, the minute he is born and he is reared, you separate him from the family and put him into a school and keep the parents out of this entire business of educating him. मैं तो लय चांगला शिकवलं. पण आता ग्रीक गेले, एन्शंट वर्ल्ड गेलं, सगळं संपलं. आता तसं काय करता येत नाही. मग आता तेच करायला लागतं जे आई बापाला पाहिजे. आई बापाचं शिक्षणाचं अंडरस्टँडिंग, विशेषतः आईबाप हे जर अशिक्षित असतील, फर्स्ट जनरेशन लर्नर्स असतील आणि एस्पेशली 25 इयर्स इकॉनॉमिक रिफॉर्म्समधनं नवश्रीमंत झालेले असतील, तर मग तुमची वाट लागली एवढंच तुम्ही समजा. कंप्लीट वाट. म्हणजे त्याच्यानंतर देव तुमचं भलं करू अशीच परिस्थिती की 25 वर्षाच्या आर्थिक सुधारणांनी नवश्रीमंत झालेले फर्स्ट जनरेशन लर्नर्स किंवा कदाचित कम्प्लिटली अशिक्षित आईवडील यांचं त्याचं जे काही अंडरस्टँडिंग असतं दॅट रिव्हॉल्व्स अराउंड समथिंग कॉल्ड अ स्टेटस अँड दॅट वुड इफेक्टिवली डिमांड दॅट द चाइल्ड गो टू अ प्राइवेट स्कूल. गवर्नमेंट स्कूल में जाएगा ही नहीं, बिल्कुल नहीं जाएगा. And you do everything. They can't, you will pay donation fees, capitation fees, anything and everything. And आज की तारीख में this is education for the market and education as a marketable commodity. Private schools do not cater to anything else save what is called as a market economy. Private school एक market economy है. वो इस basis पे ही काम करता है कि उसका प्रेजेंस इस पूरी इकोसिस्टम में इज फॉर व्हाट इज कॉल्ड एज जनरेटिंग प्रॉफिट थ्रू एज्युकेशन. बरं, आपण नवश्रीमंत असल्या कारणाने आपली परमनंट पोझिशन अशी असती की आपण जेवढे जास्त पैसे देऊ आणि जेवढे जास्त वेळेला जास्त पैसे देत राहू तेवढं इट वुड बी अ सिग्नल की द चाइल्ड इज पॉसिबली गेटिंग क्वालिटी एज्युकेशन. A, B. Since I'm on that point, let me labor that point again a bit further.
Interestingly enough, there are hundreds of studies which are available related to all levels of education in India. Hundreds. Brilliant studies done both within the country as well as outside the country. There are government of India institutions ki jinka permanent business is to deal with what is called as education and its administration in India. There are private universities. The most important one that comes ekdam top of the mind is Azim Premji University in Bangalore, which has a completely well dedicated department to education. Okay, so त्या अर्थाने एक शिक्षण आहे आणि दुसरं शिक्षणाचं शिक्षण. And there are thousands of studies which are available to prove this point that the quality between what a child learns in terms of a private school and a government school is not much different. It's just not much different. Except for the fact that a private school is a more gated community as compared to a government school. So अगर आप प्राइवेट स्कूल में जाओगे, खास करके एक ऐसा प्राइवेट स्कूल जो सोशल डाइवर्सिटी को फॉस्टर नहीं करता है, तो ऐसी सिचुएशन में यू आर गोइंग टू लर्न विद पीपल हु आर मोर लाइक यू एंड यू आर गोइंग टू एंड अप विद अ सिचुएशन व्हिच इज वेरी सिमिलर टू द वन दैट हैपेंड इन ढाका रिसेंटली. ऑल दोस 5 किड्स ऑल वेंट टू ढाकाज मोस्ट इलीट स्कूल्स की जिथं सगळेजण आपल्यासारखेच असतात. त्याच्यामुळे वन्स आउट ऑफ स्कूल, when you encounter a world which is not like you, the only recourse to things is through the act of violence. So पब्लिक स्कूल जो होता है, जो गवर्नमेंट स्कूल है, वो डाइवर्सिटी को जानबूझ के फॉस्टर नहीं कर रहा है, वो उसकी मजबूरी है. कारण आमच्या फीज, आमचं लोकेशन अशा प्रकारचं आहे की ज्याच्यामध्ये अशाच सगळ्या समाजांमधली लोक येत राहणार आहेत. पण जी खाजगी शाळा आहे तिला जर तो सेन्स नसेल तर खाजगी शाळा इज गोइंग टू गो अबाउट फॉस्टरिंग अ वेरी यूनिफॉर्म लर्निंग वर्ल्ड कि जिसमें यू आर नेवर गोइंग टू एनकाउंटर एनीबॉडी हु इज डिफरेंट देन यू. इफ यू डोंट एनकाउंटर एनीबॉडी हु इज डिफरेंट देन यू, if you don't encounter anybody who is, for any reason other than you, going to grow up with ideas which are weird. I don't know how many of you grew up in what were called as single sex schools. जो एक अत्यंत major problem है. I have always felt that single sex schools are a disaster. They should be closed down. But single sex schools run in India precisely because most of them are located in the private sector. Most of them are extremely elite and very influential and can always effectively counter any argument against them. I have always held this truth to be एकदम self-evident. Single sex schools में पढ़ने वाले लड़के और लड़कियां इनके दूसरों के बारे में, दैट इज लड़कों के लड़कियों के बारे में जो ख्याल आता है और लड़कियों के लड़कों के बारे में जो ख्याल आता है, वो कंप्लीटली अननेचुरल, वेरी अनसाइंटिफिक एंड वेरी स्टूपिड है. एंड दैट हैपेंस प्रिसाइजली बिकॉज यू ग्रो इन एन एनवायरनमेंट वेयर यू हैव नेवर ग्रोन विद समबडी हु इज ऑफ द अदर जेंडर. बट दीज आर रिच स्कूल्स, दे हैव लेगेसीज, दे हैव lineages which go back 200 years, 300 years. त्या एकदम पॉवरफुल असतात. त्यामुळे तुम्ही किती जरी आर्ग्युमेंट त्यांच्या विरुद्ध केलं ना, त्या आर्ग्युमेंट तुमचं कुणीच लक्षात घेणार नाही. पण जेंडरिंग इज वन ऍस्पेक्ट, क्लास इज द सेकंड बिग ऍस्पेक्ट, कास्ट, रिजन, लँग्वेज, हे जे आयडेंटिटीचे बाकीचे रजिस्टर्स आहेत, दोज आर द अदर एस्पेक्ट्स दैट हैव टू बी टेकन इनटू कंसिडरेशन. सो स्कूल अगर सोशल डाइवर्सिटी नहीं फॉस्टर कर रहा है, you are going to grow up in a situation where the mind is warped with ideas which are completely nonsense. And we are fast walking in that direction, very fast. So तुम्हाला जर असं वाटत असेल ना की ते फक्त ढाका आणि इस्लामाबादला होतं किंवा बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये होतं, तर असा कुठलाही विचार करू नका. भारतामध्ये एक खूप मोठं दणकेबाज रॅकेट आहे ऑफ समथिंग कॉल्ड एज अ सरस्वती शिशु मंदिर. तो असं काही नाही आहे की आपण इनहेरंटली काहीतरी खूप चांगले आहोत. आपण इनहेरंटली चांगले असतो, त्याला कारण आपण नसतो, त्याला कारण इथं इकोसिस्टम ज्याच्यामध्ये आपण असतो.
आता ती इकोसिस्टमच जर वार्प्ड असेल, एका अर्थाने एकदम वियर्ड असेल की विच इज फॉस्टरिंग अ सिंग्युलर वर्ल्ड व्ह्यू, पुढे जाऊन तेच होणार आहे. येतं का लक्षात? जस्ट लुक ॲट समथिंग व्हेरी बेसिक. इन द युनायटेड स्टेट्स the total number of students attending elementary private schools is 9% out of 100. म्हणजे दर 100 अमेरिकन मुलांमागं फक्त 9 मुलं ही प्रायव्हेट स्कूल्समध्ये जातात फॉर समथिंग दॅट इज कॉल्ड ॲज बेसिक स्कूलिंग, म्हणजे एलिमेंटरी एज्युकेशन. ओके. इन जपान इट इज 6%. इन साऊथ कोरिया इट इज 2%. In all of Scandinavia, that is Finland, Norway, Iceland, Sweden and Denmark put together, it is 1%. Okay, ही सगळी जी मी लिस्ट गिनवतोय ना, ही सगळी इज ऑफ कंट्रीज विच आर फिनॉमिनली रिच. म्हणजे ह्यांच्यापैकी प्रत्येक जण आहे ना इज ऑलमोस्ट इन अ बिग लीग व्हेन यू कम्पेअर इट विथ इंडिया. म्हणजे अमेरिकन पर कॅपिटा इन्कम इज $51,000. द इंडियन वन इज $1,750. You are talking of that sort of difference. Okay, just hear carefully. The United Kingdom is 6%, France is 14%, Germany is 4%, China is 4% for two completely different reasons. The German schooling system fosters a different thing, the Chinese system fosters a different thing. पण दोनों की केस में 4% है. In India, the number is 25%. Are you getting it? So इन सब की केस में आप इसको एक completely अलग तरीके से देखने का और सोचने का कोशिश करो, एक completely अलग तरीके से. The more rich these countries are, the more homogeneous for some reason or the other these countries are. Nationalism and national identity is a settled matter. It is not an open matter. You won't find an American charging and some other American by saying that you are not American. We can charge somebody with anything, but we can't say that you are not an American. Okay? So उन cases में आपका percentage कम है. In a country like India, which is developing, in the developed world you have a lower percentage. In the developing case, in a country like India, you have a much higher percentage. Education as an instrument for individual empowerment, उस case में you have a higher percentage. In the Indian case. Whereas education as something that is collectively and cumulatively gained, you have a much lower percentage. ओके. एंड एज आई सेड, इनहेरेंटली कुछ भी नहीं है ऐसा कहने के लिए कि एक गवर्नमेंट स्कूल से एक प्राइवेट स्कूल बेहतर है. बिल्कुल नहीं है. इन टर्म्स ऑफ क्वालिटी, इन टर्म्स ऑफ लर्निंग कैपेसिटीज, इट इज वेरी सिमिलर. ओके. नाउ जस्ट लेट मी पुट इवन दैट इन फ्रंट ऑफ यू. दिस इज अ 2014 का एसर का रिपोर्ट. आई डोंट नो इफ यू हैव हर्ड ऑफ एसर. एसर इज दिस report which is published every year by something that is called as Pratham, which is an NGO which works in the field of education and which has a connect with Maharashtra, but which is now mostly located in Delhi. ASER is what is called as the annual status of education report. They have been doing this for the last 10 years. The first ASER report was published in 2005. त्यावेळेसपासून ते दरवर्षी हे रिपोर्ट्स पब्लिश करत जातात. 25,000 व्हॉलंटियर्स इन्व्हॉल्व्ड आहेत in this entire exercise. There are something like 7 lakh schools that they are analyzing across the country, and they are working in practically every single district of the country. Are you getting it? So त्या अर्थाने the ASER report carries a lot of weight when it comes to an understanding of Indian education, for a simple reason, because it's one of the most comprehensive exercises which is taking place as of now in the domain of education. And mostly ASER concerns itself with what is called as school education. ASER हायर एज्युकेशनचा डेटा घेत नाही. ASERचा मोस्टली काम जे आहे ना ते स्कूल एज्युकेशनच्या बाबतीतलं. ओके. ASER data is mostly quoted by agencies outside India when they are talking about the situation of India and its education. ASER data is also quoted by the government of India and its different departments when it comes about policy making related to education. So त्या अर्थाने ASER का data is considered, generally speaking, in the education का domain
a slightly authoritative thing which cannot be taken lightly. आणि ASER goes about measuring only two different things. बेसिक गणित करता येतं का आणि बेसिक लिहिता वाचता येतं का, एकदम बेसिक. बाकी काय आपल्याला विचारायचं नाहीये. बाकी आपल्याला काहीच, तुझ्यावरती किती संस्कार झाले आपल्याला त्याचे काही घेणे देणे नाही, झाले नाही झाले काहीच संबंध नाही. लिहिता वाचता येतंय का आणि बेसिक मॅथमॅटिक्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, या चार गोष्टी तो करू शकतो का. ओके. द लेटेस्ट वन, इट्स 2014, published in 2015. 21.6% of the students in class 8, this is across the Union of India, cannot read the text of class 2. Only 24.5% of the students in class 1 to 8 can recognize numbers. And most of the time these are numbers in the vernacular languages. These are not numbers in English. 52.6% of class 5 students cannot do simple division, and 75.5% of students cannot do simple subtraction. Simple subtraction for them is always single digit subtraction. म्हणजे 4तनं 2 वजा करायचे. तो 75.5% बाबतीत 4तनं 2 वजा केल्याच्या नंतर 2 खाली उरत नाही. 1 ते 10 सगळं उरतं, 2 सोडतं. आपण जगाला ज्ञान देणारे, माहितीये का, आपलं मॅन्डेट आहे ते. म्हणजे मतं इथल्याच नाही दिली, पण मॅन्डेट जगासाठी आहे की आपण जगाला ज्ञानी करायचंय. आणि हे आपल्या इथं चाललेलं आहे की 4तनं 2 वजा केले, 5तनं 3 वजा केले, 7तनं 4 वजा केले तर खाली किती उरतात, तर 75% पोरांची उत्तरं ही साफ चुकलेली आहेत. ओके. नाउ व्हाय आर वी विथ दिस सिच्युएशन? पोस्ट इंडिपेंडेंस education was definitely prioritized, but prioritized with an aim which said that infrastructure बढ़ाने का जरूरत है. और बार बार एक ही कोशिश किया गया है कि इंफ्रास्ट्रक्चर को बढ़ाया गया है. So as most of these reports are now pointing out, as a vast amount of reports are now talking about, even the Pratham reports are pointing out, in the 21st century now the government of India needs to give up its obsession with quantity and needs to start working on something that is called as tangible verifiable quality. हे जे 100% एनरोलमेंट आहे ना, हे एनरोलमेंट ज्या कारणांसाठी होतंय ती कारणं कम्प्लिटली निराळी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे, अँड विच इवन द सुब्रमण्यम रिपोर्ट मेक्स अ पॉइंट अबाउट, इज बिकॉज द स्कूल इज प्रोव्हाइडिंग समथिंग कॉल्ड एज मिड डे मील्स. दुपारी शाळा खाऊ घालती म्हणून पोरग शाळेत जात. शाळा 8वी मध्ये खाऊ घालणं बंद करते. 9वी मधला ड्रॉपआउट रेट 43% आहे. म्हणून द सुब्रमण्यम कमिटी सजेशन इज मिड डे फीडिंग शुड गो ऑन टिल स्टँडर्ड 12. Seriously, I don't know whether you have any understanding of it or not. The young you are, the more ebullient, enthusiastic and full of energy you are. But if you are more full of energy, you also require food. And in a country like India, where you have the exact figures, 30% underweight malnourished, 33% underweight malnourished, 30% obese and overweight kids in school, और दोनों ends जो है ना are a sign of the fact कि diet is poor. The underweight malnourished section is also about poor diets. The overweight section, obese section is also about poor diets. दोनों sections poor diet के बारे में. ऐसी country में feeding in school makes a lot of sense. In a country where caste notions related to religion and community work through something that is called as an indicator of food. आपण कुणाबरोबर बसून जेवतो,
आपल्याला कुणाचं चालतं, आपण कुणाच्या घरी जाऊन जेवतो किंवा पाणी पितो, आपण कुणाकडनं सगळं टाळतो, हे आपल्या आइडेंटिटी के मार्कर्स है. सो ऐसी कंट्री में बिल बैठ के खाना खाना मेक्स अ लॉट ऑफ सेंस. For kids coming from poor families traveling longer distances, getting into school, being fed in the middle of the day makes a lot of sense because it enables you to retain concentration in terms of classwork. Your attention span is increased. You can focus क्या चल रहा है. अगर पेट में चूहे दौड़ रहे हैं तो टीचर कितना भी बढ़िया क्यों ना पढ़ाए, ध्यान में नहीं आता है. Because your attention is focused on something completely different, more basic and more natural. Hunger is natural. आज आषाढी एकादशी आहे. लोक उपास करतात, का करतात मला कधीच कळलेलं नाही. आणि सगळ्या इम्पोर्टेड आयटमचा उपास. बटाटे लॅटिन अमेरिकेतनं आले, ते पोर्तुगीजांनी आणले. हे दिवसभर बटाट्याचा चिवडा खाणार, बटाट्याच्या भाज्या खाणार. मला लॉजिकच समजलेलं नाहीये की जर आपण आपले सगळे इम्पोर्टेड आयटम घेऊन उपास करतो, तो बर्गर खायला काय अर्थ आहे. प्राइमरी है, बहुत बेसिक है कि फीड करोगे तो अटेंशन स्पैन बढ़ेगा, सीखेगा. ओके. पर स्टेट का प्रॉब्लम ये है अपने पास पैसा नहीं है. आपला जुना इश्यू. 1964 में द गवर्नमेंट ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूटेड व्हाट वाज कॉल्ड एज द कोठारी कमीशन. अंडर द लीडरशिप ऑफ मिस्टर कोठारी वाज अ वेरी एमिनेंट एजुकेशनिस्ट इन मॉडर्न इंडिया. मतलब एक ब्रिलियंट ब्रेन एज फार एज मॉडर्न इंडिया इज कन्सर्न. कोठारी कमिशननी 1966ला तिची रिपोर्ट दिली, विच इज अबाउट ऑल सेक्शन्स ऑफ एज्युकेशन. कोठारी कमिशननी 1966, ज्यावेळेस देशाची लोकसंख्या मुश्किल से 60 कोटी आहे, ओके, आपका जीडीपी का स्पैन बहुत कम है, उस वक्त सजेस्ट किया था कि इंडिया शुड बी स्पेंडिंग 6% ऑफ इट्स जीडीपी ऑन एजुकेशन. एंड दिस इज अबाउट व्हाट इज कॉल्ड एज केजी टू पीजी प्लस बियॉन्ड. 6% of the GDP was what they said in 1964. The highest that India has ever spent is 4.4% in 2001. So 66 ला सांगितलंय की 6% of the GDP should be spent on education. 6%. सगळ्यात जास्त जो स्पेंड केलेला आहे तो 4.4% स्पेंड केला आहे 2001 मध्ये. द फिगर्स हॅव नेव्हर गॉन बियॉन्ड 3.8%. दे हॅव ऑलवेज स्टेड बिटवीन 3.3 to 3.8%. द पॉप्युलेशन नाव इज 1 billion plus. द जीडीपी साइज नाव इज $2 trillion. आणि दर वेळेला एक नवीन निवडणूक झाली आणि सरकार कॉन्स्टिट्यूट झालं, नवीन एचआरडी मिनिस्टर आला ना, की वन ऑफ द फर्स्ट थिंग दॅट इज ऑलवेज टोल्ड इज वी वुड एम फॉर 6%. अरे 66 पासून एम करतोय 6%वर, 66 पासून अजूनही एमिंगच चाललेलं आहे. बाण अजून लागलेला नाही, अजूनही एमिंग. सम व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. Brazil, which is a country of 25 crore people, though it is much larger than India in terms of geography, but 25 crore का population है, spends 5.8% of its GDP on education. And the OECD countries, which is a club of the richest countries of the world, spends 5.4% on education. पण ऑफकोर्स 5.4% ज्याला आपण म्हणतोय त्याला आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्या इकॉनॉमिक्सचे साइजेस खूप मोठे आहेत. यू कॅन इमॅजिन ब्रिटन स्पेंडिंग 5.4% ऑफ 2.84 trillion ऑन अ पॉप्युलेशन विच इज मुश्किल से 7 कोटी, and India spending 3.3% or 3.8%
of 2 trillion on a population which is 125 करोड़. फर्क लग सकते हैं. और ये अमेरिकन स्पेंडिंग 5.4% ऑफ अ जीडीपी ऑफ 14 ट्रिलियन ऑन अ पॉपुलेशन ऑफ 35 कोटी. But they can do that. Current OECD countries have a tax to GDP ratio of 35%. Whereas the Indian tax to GDP ratio, after all the reforms to taxes which are being conducted in India, is now touching 19%. Simple. कितनी सारी चीजें हैं. अच्छा स्कूलिंग मिलेगा अगर पब्लिक स्कूल में जाएगा. ओके, आपकी पब्लिक स्कूल्स अच्छी नहीं है, इसका सबसे बड़ा वजह यह है कि आपका मिडिल क्लास उनके बच्चों को पब्लिक स्कूल में नहीं भेजता है. आपका मिडिल क्लास, मिनट दे बिकम मिडिल क्लास, दे वुड गो टू अ प्राइवेट स्कूल. वो जो प्राइवेट स्कूल में जाने वाला मिडिल क्लास बच्चा है, वो अगर पब्लिक स्कूल में जाएगा, आपका पब्लिक स्कूल का क्वालिटी ऑटोमॅटिकली इंप्रूव होगा. देयर इज नो रीजन व्हाई यू नीड टू डू एनीथिंग एल्स. कारण कार्टर एक दिवस घरी गेलं ना, हे सांगत की आज भातात खडा होता, आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सात्विक संताप पेपर मध्ये. आणि सात्विक संताप पेपर मध्ये काही गरजच नाही. मीडिया भातात खडा सापडलाच कसा. पण शाळेत जाणारं पोरग जर गरीबाचं असेल, भातात खडा काय, खड्यात भात येणार जातो. अशी परिस्थिती आपली. कुठला मीडिया आणि कुठलं काय. गरीबाला मीडिया नसतो, मीडिया मोठ्याला असतो. So the reason why the public schools are bad is precisely because the middle class has voted out of the public schools, has just walked out of them. बरं, ही सगळी जेवढी मोठी झेंड तुम्हाला माहिती आहे, who are now people who have achieved something in their lives and who say for example are in the middle of their lives at 50 or 55 or something like that. Don't forget this, उनका स्कूलिंग पब्लिक स्कूल्स में हुआ है. ये लार्ज प्रोलिफरेटेड नंबर्स में प्राइवेट स्कूल्स, ये पोस्ट 1990s पोस्ट 1980s वाला फिनोमेना है. So everyone who is say for example 55 years and an achiever as of now in India, when he was young he was going to public school. Well, there is no reason to believe in this that public schools are not good. But the minute he became an achiever, he sort of moves out of it. कि आपला ह्या सिस्टमशी काही संबंध नाही. आता status demands that the child go to a private school where you pay more money. लर्निंग आउटकम्स इन बोथ केसेस. हे ते जे मी म्हटलं ना, 75.5% 7तनं 3 वजा केल्याच्या नंतर 4 उरतात हे कळत नाही. हे प्रायव्हेट आणि पब्लिक अशा दोन्ही शाळांबद्दल आपण बोलतोय. हे मी गव्हर्नमेंट स्कूल्स बद्दल बोलत नाहीये. सो द ॲसेट फिगर्स विच आय कोटेड फॉर यू आर फिगर्स फॉर बोथ प्रायव्हेट एज वेल एज पब्लिक स्कूल्स इन इंडिया. सो 75.5 हा ॲव्हरेज आहे. प्रायव्हेट स्कूल मधल्या पोराला पण ते येत नाही आणि पब्लिक स्कूल मधल्या पोराला पण ते येत नाही. पण प्रायव्हेट स्कूल ॲज युजल तुम्ही जर विचारलं ना, नाही येते, घेऊ ना, करून घेऊ ना, पुढच्या हप्त्यात करून घेऊ. काय आणि प्लेग्राऊंड बघा आपले केवढं मोठे. अरे त्याला 7तनं 3 वजा करते, तुम्हाला प्लेग्राऊंड काय दाखवतो. हो, पण त्यांनी तुम्हाला कायम असंच केलेलं आहे, तुमच्या लक्षातच आलेलं नाहीये. ते तुम्हाला कायमच उल्लू करत आलेले आहेत. त्याला विचारलं ना की हे असं काय, तो तुम्हाला काय तिसऱ्याच गोष्टी दाखवतो. टू से दॅट वी आर सच अ ग्रेट स्कूल. लर्निंग आउटकम्स दोनों साइड पे कॉमन है. पण पब्लिक स्कूल ऑन द फेस ऑफ इट डू नॉट हैव अ बेटर प्रोफाइल फॉर अ सिंपल रीजन. मोस्ट पब्लिक स्कूल्स आर नॉट इन द सेम लीग एज दीज वन्स आर. द मिडिल क्लास हैज वॉकड आउट. Whereas in the American case एक्झॅक्टली उलटी पोझिशन आहे. या सगळ्या OECD कंट्रीज आहेत ना, त्याच्यातल्या मिडल क्लासनी जर त्यांच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांची पोरं पाठवायचं ठरवलं ना, दे कॅनॉट अफोर्ड इट. सो दे हॅव टू इनव्हेरिएबली सेंड देअर स्कूल्स टू व्हॉट आर कॉल्ड एज पब्लिक स्कूल्स, thereby seeing to it that those schools will have a certain type of quality when you compare them with their private schools. आणि काही फरक नाहीये, काही नाही. आफ्टर ऑलमोस्ट
what, 7 years of teaching American students per term, I can vouch for it. There's no difference between an American student and an Indian student. Absolutely no difference. Same keenness to understand, same eagerness to know, and same sort of a situation in terms of inability to know. मला कधीही फरक जाणवलेला नाही. गेल्या 4 वर्षांमध्ये तो मला कधीही जाणवलेलं नाही. एव्हर सिन्स माय अमेरिकन स्टुडंट्स आर सिटिंग विथ द इंडियन स्टुडंट्स इन द सेम क्लास. काही फरक नाही, कुठल्याही लेवलला फरक नाही. शिकायची इच्छा दोन्हीकडेही सारखीच आहे, किंवा शिकायची इच्छा नसणं हे पण दोन्हीकडेही सारखंच. शाळेत काय येतो, आम्ही पण पाठवलं. घरी का जातो, शाळेने पाठवलं. सिंपल, त्याला काय फार नाही. शाळेत येतो कारण तिकडनं उचकवत्यात, घरी जातो कारण तिकडनं. आणि दोन्हीकडे दोन्ही लेवलचं अंडरस्टँडिंग त्याला काहीच कळत नाही. जे तर इतकं प्रॉब्लेमॅटिक आहे, यांचे कायमच प्रॉब्लेमॅटिक. I'm always emphasized, even if his grades are 0, do not think that the child doesn't understand. 0 ग्रेड जो बच्चा लेके आता है ना, वो भी चीजों को समझता है, and even he can construct knowledge. You might not agree with what he is constructing, you might not agree with what he is trying to say and put across. That does not mean that he doesn't have idea. प्रायमरी एज्युकेशन क्रिटिकल असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बाय द टाइम स्कूल इज ओव्हर, इन से फॉर एक्झाम्पल 8th स्टँडर्ड or 9th स्टँडर्ड, मोस्ट ऑफ युअर लाईफ लॉंग लर्निंग हॅज ऑलरेडी बीन डन. बेसिक लँग्वेज, बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक सोशल स्किल्स, अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड अराउंड यू, बेसिक लाईफ स्किल्स, okay, in terms of walking without not letting your balance trip you, all of this has already been learned already. दुर्दैवाने जर तू पुढच्या ह्याच्यात नाही गेला तर इट डझंट गेट एन अटेम्प्ट टू अप्लाय दिस. अनफॉर्च्युनेटली इनफ विल अप्लाय इट इन अ वे विच माइट नॉट बी अप्रिशिएटेड. One of the reasons why primary education is extremely important, because body, mind, heart and soul, everything have been trained as far as the basics of living on this earth are concerned. आगे का जो कुछ भी है ना वो एप्लीकेशन है, आप सीख चुके हो. दैट्स द रीजन व्हाई इट इज वेरी क्रिटिकल. बहुत इंपॉर्टेंट फेज है, ज्यादा कॉन्सेंट्रेटेड से काम करने वाला फेज है. दैट्स द रीजन व्हाई एवरीवन, चर्च, स्टेट, सोसाइटी, मार्केट इज इंटरेस्टेड इन इट. सगळ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. शाळेत असताना कोक पहिला शिकला ना, कोका कोला विल टेल यू आयुष्यभर पिणार. You have got to cultivate his mind, his body in the interest of these institutions, state, church, society and market. That's the reason why they are so keen on working on you. एक बार बड़ा हो गया है ना तो व्यूज फॉर्म्ड है, ज्यादा फर्क नहीं पड़ने वाला है उसमें. At the most, if he has a good peer circle, he might change something, but that is very, very rare. How many times have you heard somebody, not that there are no examples of it, there are ample number of examples, but that takes a different caliber altogether. मी शाळेत असताना क्रिकेट खेळत होता आणि मोठा झाल्याच्या नंतर कॉलेजात गेल्याच्या वरती फुटबॉल खेळायला लागला. फार रेअर असतं. आई खास करके जर फॅमिली मिडल क्लास असेल ना आणि जर असं म्हटलं ना की नाही मला आता क्रिकेट खेळायचंच नाही, आता मला फुटबॉलच खेळायचा आहे, बाप आहे ना बॅटरी चढत नाही की एवढा पैसा घालून हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर आता बॉल लाथाडायला पाहिजे ना. चढकून मार खाणार आहे, चढकून, आणि त्याच्यानंतर कदाचित काहीच खेळणार नाही. You might have a changing idea of the world.
दुनिया ने आपको बदलना भी देना चाहिए ना. उनका प्रॉब्लेम कन्सर्न अलग आहे. एवढे पैसे खर्च केले, हा सगळा किट घेऊन आला, एवढे दिवस खेळून झाला आणि आता म्हणतो की नाही मला हे नको, मला तर फुटबॉलच खेळायचं. क्रिकेट खेळणं ही तर खेळलं की आयुष्यभर क्रिकेटच खेळणार. म्हणून स्कूल इज इम्पॉर्टंट. म्हणून दे आर ऑल इंटरेस्टेड इन वर्किंग ऑन यू. म्हणून इट इज एम्फसाइज्ड की इट शुड रन विथ पब्लिक मनी रादर देन विथ प्रायव्हेट मनी. So instead of the household spending money in this, you should have public money spent on it so that you can make this shift from cricket to football. कि अगर क्रिकेट किट का पैसा स्टेट से आएगा तो स्टेट ये नहीं करेगा ना, बॉल देगा, क्रिकेट किट किसी और को दे देगा. घरी नाही ना असं रिएलोकेशन ऑफ रिसोर्सेस करता येत. And खास करके in the present world in which you are, where possibly every family has just one child in it, मग तर चान्सच नाही, मग कुणाला नाही रे. म्हणून मनी इज इम्पॉर्टंट. आणि 66% we are aiming 6%. I don't know how many more years are we going to keep on aiming at 6%. We aim 6 and achieve 3. That's one. एक मिनट रुक. हाँ, the second interesting point is most developed countries do not have those many number of children to educate as say for example India does. मैंने इंडिया का क्लासिकल केस ये है at all levels of education. If you look at it, the Indian education system is one of the world's largest education systems. There's nothing as big as this. Absolutely nothing. Where can I get you the figures for it? Just give me 1 minute. एक मिनिट. दिस इज ऑल्सो वन इंटरेस्टिंग कोहोर्ट विच शुड बी टॉक्ड अबाउट इन द सेम केस. सो तो जो प्राइवेट पब्लिक वाला डायकॉटमी है कि यू हैव मोर पब्लिक स्कूल्स गिविंग एजुकेशन टू मोर नंबर ऑफ स्टूडेंट्स. अब उसमें एक और चीज़ ऐड करना पड़ता है, वो ये है लार्ज नंबर्स ऑफ चिल्ड्रन कंटिन्यू टू लीव स्कूल बिफोर कंप्लीटिंग एलिमेंटरी एज्युकेशन. म्हणजे चौथीतलं शिक्षण पूर्ण होण्याच्या आधी बाहेर पडण्याची संख्या खूप मोठी आहे. इन 2014-15 the retention rate at the primary level was 83.7% and it was as low as 67.4% at the elementary level. Roughly 4 in every 10 children enrolled in class 1 were leaving school after completing class 8. So त्याने मी मगाशी तुम्हाला म्हटलं सेम थिंग ऑफकोर्स इन अ डिफरंट वे की तो पहिलीत आल्याच्या नंतर 4थी 8वीतनं बाहेर पडण्याची संख्या जी आहे ती 40%. 8वी संपली की 40% of the kids would be out. Okay, one reason for it in a number of states is because the state does not feed you after class 8. 8वीच्या नंतर शाळा खाऊ घालत नाही. शाळा खाऊ घालत नाही म्हटल्याच्या नंतर शाळेत पोरगं पाठवणं अशा कुटुंबाला की ज्या कुटुंबामध्ये द आयडिया ऑफ रनिंग द फॅमिली इज हॅव्हिंग मोर पेअर्स ऑफ हँड ॲट वर्क परवडू शकत नाही. And ती संख्या is as big as 40%. Now this is quite a figure that one is talking about. Okay. Encouragingly, at the all India level, the percentage of older girls, that is in the category of 11 to 14 years of age, who are not enrolled in school has been dropping steadily. And this is one positive thing which has been happening in a number of states in India. But please do not forget this. This is not happening on account of any change as far as the parents' mind and mindsets are concerned. This is happening because of the government schemes which are in place. So अनेक स्टेट्सनी ज्या प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत, they encourage this idea that the girl should go to school and should stay in school for a minimum period so that these benefits can be availed of by the family. Okay, has dropped from 10% in 2006 to now 5% in 2014. Except for Rajasthan and Uttar Pradesh, the figure has dropped significantly for many states, with Bihar showing the steepest decline from 17.6% in 2006 to 5.7% in 2014. And this is वो cycle वाला idea. If in 2004 you had 17% of the girls dropping out in the age group of 11 to 14, which is higher primary, you now have only 5.7% of the girls dropping out, which clearly shows you that
a positive state intervention does work in all of this. मैं ये दो जो सेक्टर्स है, हेल्थ और एजुकेशन, इन दो सेक्टर्स में स्टेट हेल्प एंड स्टेट इंटरवेंशन डेफिनेटली वर्क्स एज फार एज पुअर डेवलपिंग कंट्रीज आर कंसर्न. मे बी इन द रिच वेल ऑफ कंट्रीज इट माइट बी अ डिफरेंट सेट ऑफ इश्यूज ऑल टुगेदर इफ द स्टेट कीप्स ऑन इंटरवेनिंग. But in poor developing countries, the case has always been a very simple one. The country stands to benefit if the state stays invested. अगर स्टेट निकल गया ना, तो जो पीछे बचेगा ना is going to be complete chaos. Okay? So that's one. त्याच्यानंतर, okay, 3 very interesting things along the way before I forget, and before this becomes a different issue altogether. I'm reading this from the memoirs of a person called as Anurag Beher, who is a faculty member at Azim Premji ka education ka department, and he is almost the head of the school education ka sector. And this is what he says, and I quote, "In the past few years, I haven't heard a single government school teacher complaining about her salary." हे आर्टिकल 2014-15 मधला आर्टिकल आहे, त्याच्यामुळे ह्या फिगर्स फार त्याच्या पलीकडच्या नाही आहेत. They have many problems, but compensation is not one of them. What he is saying is, शासकीय शाळातले जे शिक्षक असतात ते सॅलरी बद्दल कसली तक्रार करत नाही. And we are talking about primary schools. The salary range within which a government primary school teacher starts is between 16,000 to 22,000 depending a month, depending on the state where you are located. This is a starting salary, कि जब आप टीचर बने हो, ये उस टाइम के सैलरी के बारे में बात किया जा रहा है. Public healthcare and retirement benefits are an addition to this, not to talk of the security of the job. Salaries are in the range of 40,000 to 45,000 per month for someone who has worked for 20 odd years in the system. This has to be considered in the context of where most of those teachers are living in small and rural towns, and their salaries are not lavish but are reasonably comfortable. Salaries of private school teachers are another matter altogether. In similar locations, that is small and rural towns, I have mentioned their salary ranges their salaries range between 2,000 to 6,000 per month. I am not referring to the elite private metropolitan schools, which are an insignificant minority. So संख्येच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर त्या काही अशा एकदम मोठ्या नावाजलेल्या शाळा असतात with some saint in their name, या एकदम छोट्या आहेत, त्यांची संख्या खूप छोटी आहे. प्रायव्हेट स्कूल म्हटल्याच्या नंतर ती मोस्टली छोट्या टाउन्समध्ये जी ऑपरेट होते, तिच्या मास्टरला ती 2,000 ते 6,000 रुपये महिना देते, ती त्याच्या पलीकडे देत नाही. एंड द आइडिया इज वेरी सिंपल. तेरा स्किल क्या है और तेरे को करने का क्या है. व्हाई डू यू वांट अ ह्यूज अमाउंट ऑफ मनी? इफ यू वांट टू वर्क विद दिस, यू वर्क विद दिस. इफ यू डोंट वांट टू वर्क विद दिस, यू गेट लॉस्ट. वी कैन ऑलवेज हैव अ बेटर टीचर. यू विल ऑलवेज फाइंड समबडी हु इज रेडी टू वर्क एट 6,000 रुपीज अ मंथ. ओके, गवर्नमेंट स्कूल जो है वो ऑलमोस्ट थ्राइस उसको रीइंबर्स कर रहा है, ऑलमोस्ट 3 times रीइंबर्समेंट. जॉब सिक्योरिटी है. प्राइवेट स्कूल में यू गेट अ कंप्लेन अगेंस्ट अ टीचर, द टीचर विल हैव टू बी डिसमिस्ड ऑफ. देयर इज नो अदर वे बाय व्हिच यू कैन डील विद इट. ओके, प्राइवेट स्कूल्स कैन हैप्पीली गेट अलोंग विद टीचर्स हु आर नॉट नेसेसरली सर्टिफाइड एज टीचर्स. सो सर्टिफिकेशन है, वैलिडेशन है, डिग्री मिळवून आलाय का नाही आलाय, साधारण कामाला तयार आहे का, आपला क्राइटेरिया तो है. कारण एक प्राइवेट स्कूल, जैसे मैंने कहा कि वो एक मार्केट है, तो वो अपना प्रॉफिट जिस एंड पे काम करेगी उस एंड पे इंक्रीज ही इस बात से करेगी, द फीस शुड कीप ऑन इंक्रीजिंग. इफ यू गेट अ चाइल्ड एनरोल्ड इन अ प्राइवेट स्कूल, इट विल क्लियरली मेंशन इन इट्स ऍडमिशन फॉर्म इटसेल्फ 5%, 10% दरवर्षी फीस वाढत जाणार आहे. आणि यू साईन ऑन दॅट. त्यामुळे पुढच्या वर्षी शाळेने जास्त फीस मागितल्याच्या नंतर तक्रार नाही करतात, तुम्ही सही केलेली त्याच्यावरती, नसेल परवडत घेऊन जा. ओके, and at the other end it maximizes its profit by cutting down on what are called as investment and operating costs. आता इन्व्हेस्टमेंट कॉस्ट कुठल्याही प्रायव्हेट स्कूलला एका रेंजच्या पलीकडे कट नाही करता येत, कारण तिचा USPच ते आहे. मोठं ग्राउंड, एअर कंडिशन क्लासरूम्स, हा आमचा USP आहे. त्यामुळे ही कॉस्ट कट नाही करून चालत, ऑपरेटिंग कॉस्ट कट करता येते. मग ऑपरेटिंग कॉस्ट कुठं कट करायची, तर टीचिंग आणि नॉन टीचिंग जे काही तुमचे मेंबर्स आहेत,
people who are working with you, they cannot form unions. They cannot be part of any other union. They cannot complain about their work conditions. They'll have to be flexible about all manner of work that comes their way. And they'll have to work at 6,000 rupees a month. So प्राइवेट स्कूल प्रॉफिट कहाँ पे बनाएगी? फीस को हर साल बढ़ाते जाएगी और जो टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ है उसकी जो रेम्यूनरेशंस है उसको घटाती जाएगी या उसको एक बैंड में होल्ड करेगी. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट कॅन बी ब्रॉट डाऊन. फंकी क्लासरूम्स, फंकी पेंट्स, ते सगळं जे काय असतं तो सगळा झगमगाट असायलाच लागतो, कारण त्याच्याशिवाय ते शाळेत येणार नाहीये पोरं. मी तुम्ही त्याच्याकडनं वर्षाचे 70,000 रुपये चौथीत असताना घेऊन मी वर्गाची टाईलच काढलेली आहे टू से की नॅचरल लाइटिंग किती छान दिसते, असं नाही ना करून चालणार. ते पाठवण नाही शाळेत. मग किंमत मग घटवता कुठली कॉस्ट येतील? टीचर. मुबलक मॅनपावर असलेल्या देशामध्ये आपण राहतो आणि आपल्याला क्रायटेरिया हा नाही, पण सर माझं बीएड झालंय, माझं टीचर ट्रेनिंग, काय काय घेऊन बसलं, काय नाही त्याच्यामध्ये 6,000 काम करतो का ते बोल. No, I am a PhD, the compounder gives you an injection, that is the reason. And the doctor is busy recovering his fee in private practice. वो compounder injection नहीं देगा तो और कौन देगा? Similar case है ये. But most private schools have a brilliant idea, okay, which say कि मूल आपल्याकडे सांभाळायला पाठवले. पब्लिक स्कूल का आइडिया कंप्लीटली अलग है, क्योंकि पब्लिक स्कूल का टीचर ट्रेंड है, वेरीफाइड है, वैलिडेटेड है. He has to be permanently in that circuit of in-service training. So on account of all of that, a public school teacher is in a completely different league altogether. He looks upon the child as someone who is going to grow up as a citizen. A private school teacher permanently looks upon the child as consumer of a commodity called as education over here and consumer of other commodities when he walks out of the school. तो काय करणार आहे त्याचं? तो वो जो प्रॉब्लम है, this cannot be resolved. You will always have to resolve it in a completely different manner. अच्छा, one data which I want to share with you, which is very very interesting, is about higher education. But this is a slight, I know this is a slight detour which goes other way, but फिर भी it's interesting and I will connect it. Don't worry. Education related, listen very carefully. Education related overseas expenditure by Indians dropped 20% to $1.98 billion in 2015-16 from $2.47 billion in the previous year according to the Reserve Bank of India. रिझर्व्ह बँक के पास ये डेटा रहता है फॉर अ सिंपल रिझन, कारण ज्या वेळेला तुम्ही एका फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये डॉलर किंवा पाऊंडमध्ये फीस देणार असता त्यावेळेला तुम्हाला डॉलर किंवा पाऊंड आरबीआय देते. सो आरबीआयकडे हा डेटा परमनंटली असतो की आपल्याकडनं कुठल्याही एका फायनान्शियल इयरमध्ये किती पैसे घेतले गेलेले आहेत इन टर्म्स ऑफ डॉलर्स, पाउंड्स, युरोज, येन्स, वॉट एव्हर, ऑस्ट्रेलियन डॉलर, कॅनेडियन डॉलर, टू ट्रॅव्हल अब्रॉड फॉर पर्पसेस ऑफ एज्युकेशन. And it's this data which has been compressed. Okay, 2014-15 में people of India spent $2.47 billion for overseas education. This is about all education from KG to PG and beyond. पर मोस्टली अगर आपने उसका फिर से ग्राफ ड्रॉ किया तो वो मोस्टली हायर एजुकेशन सेक्टर में जाएगा. ये प्राइमरी या सेकेंडरी एजुकेशन सेक्टर में आपको बहुत रेरिफाइड नजर आएगा, मुश्किल से 1 या 2 डॉट्स नजर आ सकते हैं. पर ये जो खर्चा है ये मोस्टली वुड बी टैक्ड अप एट दैट अपर एंड. ओके, पण इट्स 2.47 बिलियन. कमी होऊन किती कमी झालं तर इट केम डाऊन टू 1.98 बिलियन. Remember, the number of study visas issued to Indian nationals fell from a peak of 68,238 in the 12 months ending June 2010 to only 11,864 in June 2015
इन द यूनाइटेड किंगडम, जो मोस्ट इंडियंस का बहुत फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे फॉर एज्युकेशन. म्हणजे जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थी हे ब्रिटिश युनिव्हर्सिटीजला जातात ॲज कम्पेअर्ड टू एनिथिंग एल्स. ओके, जून 2010 इज द मंथ इन विच डेव्हिड कॅमरून केम टू पार्क फॉर द फर्स्ट टाइम. त्या महिन्यामध्ये इश्यू केले गेलेले त्या वर्षाचे जे विजाज आहेत ते 68,000 आहेत. जून 2015 मध्ये इश्यू केलेले विजाज मुश्किलचे 11,000 आहेत. द यूके गव्हर्नमेंट इन द 5 years when Cameron was prime minister did something phenomenal. It cut down British budgetary support to the UK's universities, insisting that universities should recover costs through fees from the students. So 2010 पर्यंत जर का तुम्ही युकेला जात असताल ना, तुमची कंडिशन अशी होती की स्कॉलरशिप आहे, स्पॉन्सरशिप आहे, काही ना काहीतरी मिळतंय की ज्याच्यामुळे या तो पार्टली किंवा काही केसेसमध्ये फुल्ली युअर फीज आर गेटिंग रिइम्बर्स्ड. पण 2010 मध्ये वन ऑफ द फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ऑफ द डेव्हिड कॅमरून गव्हर्नमेंट, त्याच्यामुळे आय हॅव नो लव फॉर हिम. तो ज्या पद्धतीने गेला ना, गुड, ग्रेट इनफ फॉर हिम. नॉट दॅट आय हॅव लव फॉर द इंडियन्स आर ट्रॅव्हलिंग टू द युके. प्लीज डोंट गो टू द अदर एंड ऑफ इट. ती एक वेगळीच कॉन्स्टिट्युएन्सी आहे. हां, सो त्यांचा प्रॉब्लेम असा होता की 2010 पर्यंत काही ना काहीतरी मिळत होतं. 2010 मध्ये त्यांनी सांगितलं याच्या पुढं बजेटरी सपोर्ट टू युके हायर एज्युकेशन झिरो. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, बेलफास्ट, एडिनबरो, सेंट अँड्रूज सगळ्यांनी पैसे वसूल करा फ्रॉम द स्टुडंट्स हू आर कमिंग इन. हां, बरं, द युके हॅज अ सबस्टँटिव्ह नंबर ऑफ चायनीज स्टुडंट्स. If you go to places like Oxford, Cambridge or the LSE, the London School of Economics, जी एकदम favorite destination आहे अनेकांचं, number of Chinese students is huge. Indian students most of the time have a problem की ते चीनी विद्यार्थी जे असतात ना ते बावटत असतात, कारण ते दिवसभर अभ्यासाच्या पलीकडे दुसरं काय करतच नाही. तुला आई बापांनी शिकवायला पाठवलं नाहीत ना, तर हा सांगायला येतो की नाही, पण ते चीनी विद्यार्थी आहेत ना, काहीच नाही त्यांना, काय नाईट लाईफ नाही, डे लाईफ नाही, काय दिवसभर पुस्तक धरून बसतात. The difference between the Indian and the Chinese student is, an Indian student traveling to places like LSE or the Oxford Cambridge gang comes from an English medium background. The Chinese student spends a lot of time with his books for a simple reason, कारण वर्गात काय बोलले ते कळतच नाही. त्यामुळे तो अत्यंत पेशंटली ऐकतो, कारण त्याच्या इंग्लिशच्या स्किल्स अत्यंत रुडिमेंटरी आहेत. आणि तो दिवसभर वाचत बसतो बिकॉज इट्स ओनली वन वे बाय विच ही कॅन कोप अप विथ थिंग्स. बट इज अ व्हेरी हार्ड वर्किंग स्टुडंट. द प्रॉब्लेम इज इफ यू लुक एट द फॅमिली बॅकग्राउंड्स, द इंडियन अँड द चायनीज स्टुडंट आर नॉट मच डिफरंट. पण द चायनीज स्टुडंट इज देअर अँड इवन हे 68,000च्या 11,000 सांगितल्यानंतर देर आर मोर चायनीज स्टुडंट्स. द रिझन बीइंग अ वास्ट अमाउंट ऑफ दीज स्टुडंट्स आर सबसिडाइज्ड बाय द चायनीज गव्हर्नमेंट. इंडियन गव्हर्नमेंट पोझिशन इज की बाहेर जायचं शिकायला आणि त्याला पैसे द्यायचे. आपण केवढी सोय करून ठेवली आहे. आपण कॉलेज चालू केलं आहे, युनिव्हर्सिटी चालू केली आहे, डिस्टन्स कोर्सेस आहेत, करस्पॉन्डन्स कोर्सेस आहेत. हा, नाही म्हटलं गुगल आहे. एवढं करा कारण तुला सबसिडाईज बाहेरचं एज्युकेशन पाहिजे. आपली ही प्रायोरिटी नाही. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं 2008ला ज्यावेळेला अर्जुन सिंग गव्हर्नमेंट, अर्जुन सिंग HRD मिनिस्ट्री केम अप विथ दिस लवली आयडिया. ते नवीन झालं हे मी आत्ता मागाशी येताना वरती बघितलं. मंदिर आहे, छान मंदिर आहे. पण दॅट इज ऑल्सो वन व्हेरी इंटरेस्टिंग थिंग दैट आई नीड टू शेयर विथ यू. NSSO 2014 का कहना ये है, the total number of places designated as places of education in India and designated as places of worship in India have a gap of 1 million between them, with you have 1 million more places designated as places of worship as compared to places of education. येते काय लक्षात? भारतामध्ये 1 मिलियन, दॅट इज 10 लाख जास्त स्पेसेस अशा उपलब्ध आहेत आजच्या गणतीला. इन 2015 का NSSO 14 का जो सर्वे है कि ज्या प्लेसेस ऑफ वर्शिप है एज कंपेयर टू प्लेसेस ऑफ एजुकेशन.
म्हणजे यू कॅन व्हेरी वेल इमॅजिन की आता पैसा जास्त कुठं आहे. आणि मी NSS 2014 मे 2014 डोक्यात ठेवून म्हणत नाहीये संसद आपलं देऊळ अशा अर्थान नाही. मी ते क्युम्युलेटिव्हली बोलतोय, क्युम्युलेटिव्हली. मग दिसल ते देऊळ आहे आपल्याकडं. भाकरा नांगल हिराकूट टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया टू 2014 पार्लिमेंट. दिसल तिथे बुवानी पथारी पसरावी आणि हरिकीर्तन सुरू करा. लिव्ह इन अन अमेझिंग कंट्री. यू जस्ट डोंट अप्रिशिएट द फॅक्ट दॅट यू लिव्ह इन सच अ ब्युटिफुल कंट्री. तुम्ही ना काय हेच नाहीये. तर 2008 मध्ये अर्जुन सिंग केम अप विथ दिस आयडिया ऑफ OBC रिजर्वेशंस इन द हायर एजुकेशन सेक्टर. ओके, जो 2008 तक नहीं अवेलेबल था, 2008 तक SC/ST रिजर्वेशन अवेलेबल था. 2008 से OBC reservation was implemented as far as the IITs and IIMs are concerned. And then you had a strong upper caste backlash against this in terms of demonstrations and protests across the country. की आम्हाला हे मान्य नाही. ॲज इफ आपण भारत ओन करतो ना, तर तिची आयडिया आहे की वी आर ओनर्स ऑफ दिस कंट्री. बाकीचे सगळे जे काही आहेत ते इथे याचक आहेत, आपण एकटेच इथे जे काही आहे ते दानशूर आहोत. तो मग प्रोटेस्टेड. प्रोटेस्ट का नतीजा ये था कि द गवर्नमेंट केम अप विद एन आइडिया दैट वी विल हैव मोर IITs, मोर IIMs, and we will go about expanding the capacity of the present IITs and IIMs. Okay, crass idea to begin off with. And something like an IIT or an IIM of a comparable quality, कारण ह्या ज्या नवीन IITs IIMs जे ओपन झालेले आहेत त्यांचा आजच्या घडीला आज मितीला असलेला सगळ्यात मेजर क्रायसिस आहे. They cannot attract either students or faculties when they are competing in the same league with the more established players. When you started an IIT at Jalpaiguri and you expected to compete with something that is called as IIT Kharagpur, नहीं होगा ना. नहीं होगा से भी ज्यादा more positive spin is it's going to take time. IIT Kharagpur took almost something like 4 decades to reach the position where it is today. So you'll have to give it time. But the problem is, if I'm 20 years old, I want to get through an IIT. I want to do something. Why should I go to IIT Jalpaiguri? Similarly, I'm a faculty member who is somebody who has say possibly left a big job in the United States and come down over here. मी जलपाईगुडीला जाऊन काय शिकू? So नवीन चालू केले, but they are yet working with the same problem that these are yet in that incubation stage. It's going to take them a long time. So one of the reasons why that money is less is precisely because you have now more options available in India. B, 2008 was the start of the economic recession. IITs, IIMs और सिमिलर किस्म की जो हायर एजुकेशन की इंस्टीट्यूशंस होती हैं, इनका परमानेंट प्रॉब्लम ये होता है कि at the end of this 2 years, 3 years, what is the package that I'm going to receive? In a recessionary world, you do not receive major packages. If you are not going to receive major packages, why should I pay 25 lakh rupees in pounds in terms of fees to any of the British universities per year? 25 ते 26 लाख रुपये लागतात वर्षाला. राहायचा खायचा खर्च निराळा. आणि ब्रिटनमध्ये वडापाव मिळत नाही. त्याची किंमत त्याच रेंजमध्ये आहे. तो बन मध्ये काहीतरी सरकून देईल, पण त्याचे तो 14 पाऊंड घेतल्याशिवाय कमी नाही, त्याच्या खाली काही घेणार नाही. त्याच्यामुळे ब्रिटनमध्ये जाणारी कुठलीही केस पोटाला चिमटा घेऊन आम्ही त्याला शिकवला अशी नसते, कारण ह्या केसमध्ये पोटाला चिमटा जरा जास्तच बसतो. मी असं नाही म्हणून आम्ही पोटाला चिमटा घेऊन जा, त्यातले 24 लाख रुपये 25 लाख रुपये तुम्ही ॲन्युअल ट्युशन फी भरली. लोकेटेड इन ऑक्सफर्ड, केम्ब्रिज और इन लंडन, ॲन्युअल राहायचा जो खर्च आहे ना, तो मिनिमम सगळ्या प्रकारची काटछाट करून, की जर आपण 26 जुलैला भारतात जाणार असू तर 26 जूनपासून दाढी करणे नाही, असं सगळं करून देखील ॲन्युअल खर्च हा साधारणपणे 4 ते 5 लाखामध्ये जाऊ शकतो.
30 लाखात जाणारं पॅकेज आहे वर्षाचं, 2 वर्षाचा कोर्स असेल 60 लाख सरळ गेले. आणि तरी बँकेकडं हा आकडा आहे. तरी there are people who have put in something like $1.98 billion. Don't forget that. आता this gets connected to a very interesting thing, and just give me 1 minute for it, which is this, that आता this takes a slight amount of time to understand, but just try understanding, it is very interesting. असं म्हणून मी काय पण सांगू शकतो. 89% of students of primary school going age of the richest fifth of the richest fifth of the population attend school in rural and urban areas, while that proportion drops to 79% for the kids in the poorest fifth. The fifth is what is called in statistics as the quintile. So हा वरचा पंचमांश आणि खालचा पंचमांश. तो तुम्हारी पॉपुलेशन का जो ऊपर का पंचमांश है, रिचेस्ट 1/5, उनकी केस में 89% ऑफ द किड्स विल गो टू स्कूल. ओके, whereas in the case of the poorest 1/5, only 79% of the kids will go to school. The gap is 10% while you're traveling from the richest 1/5 to the poorest 1/5. Okay, what is being tried to say, what they're trying to push over here is something very simple. And something which has been time and again labored in India in recent times. One need not go into it. What opportunities would you get for health and education in India would largely depend on where are you located in India in terms of your socio-economic status. I'm not saying geographic status, socio-economic status. अगर बाप पढ़ा है, बेटे के पढ़ने के आसार ज्यादा है. अगर बाप ही अनपढ़ है, there is a stronger possibility that the child will go without an education. It is not necessary that he will go without an education, because especially primary schooling में एक incentive permanently है कि स्कूल खाना खिला रही है. But as he will move from primary into secondary into higher secondary, as the school will push him into something which is called as spend the money. तो वो वाला कंडीशन, पोराने पैसे खर्च करायचे in a non-working condition, the child is not working. So effectively it's a family which is spending the money. And in the case of a poor illiterate family, the chances are that they are not going to pay any money. Another strong reason why public funding is hugely required. बरं, इंडिया अंडर फंडेड प्लेस है ऐसा वाला कोई मामला नहीं है. 3.8% जो मैं कह रहा हूं आपसे, इसमें से एक बहुत बड़ा पैसा जो है गोज नाउ इनटू व्हाट इज कॉल्ड एज एस्टैब्लिशमेंट कॉस्ट एंड ऑपरेटिंग कॉस्ट. But most of the time this money is going into what is known as the higher end of the education system. The lower end of the education system is an uncatered for. प्रायमरी एज्युकेशन मध्ये सगळ्यात जास्त नंबर्स जे तुम्हाला बघायला मिळाले ना, की जास्तीत जास्त लोक शाळेत यायला लागले, happened after 2000 when the government of India signed up to what is called the Millennium Development Goals, which demanded that every child between 6 to 14 go to school. The United Nations put in money, provided that there's a matching grant coming from the government, and government of India put in money in a very strange way. Government of India levied what is called the 2% cess on the sale of liquid fossil fuels. Cess, tax नहीं, cess. This was money raised through cesses, not through taxes. This should give you ample understanding कि government of India का priority क्या है. I don't grudge it. I'm not making this point because I grudge it. You don't spend on military affairs in India by raising money through cess, na? Generally you're spending money on the Indian army for all those flashy fancy things. And they're flashy fancy things. We'll come to it at some later point of time कि ते कसे flashy fancy आहे.
त्यांना ते विमान काढायला देखील 20 वर्ष लागले. हा, तर त्याचा पैसा सेस पण नाही आहे, त्याचा पैसा टैक्स पण नहीं है. टैक्सेशन से जो पैसा आता है वो गवर्नमेंट का प्रायोरिटी स्पेंडिंग है. सेस से जो पैसा आता है वो गवर्नमेंट का पेरिफेरल मार्जिनल स्पेंडिंग है. आला पैसा खर्च करून ना फार काय काळजी करायचं कारण नाही. हा, बरं त्या पैशातनं केलं काय काय, तर त्या पैशातनं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शाळा बांधल्या. आणि आता अर्थात हे RTE मध्ये आलं, राईट टू एज्युकेशन मध्ये आलं, पण ते मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मध्ये पण होतं की स्कूल्स विथ प्लेग्राउंड, स्कूल्स विथ लायब्ररी, स्कूल्स विथ टॉयलेट, स्कूल्स विथ ड्रिंकिंग वॉटर. And in case where schools need to feed children, schools which will feed children. Do not for a minute believe that it's only Indian schools that feed children. Schools across the world feed children. Across. Even in the American and in the Scandinavian schools, they do feed children. But the idea is that आई बापांना कामं असतात. Not necessarily every time they are going to provide what is called a nutritious diet to the child when the child is going to school. सो त्याच्यामुळे द पेरेंट्स शुड नॉट बी इन्वॉल्ड इन एनिथिंग ऑफ दिस. ज्या दिवशी शाळेत येतो त्या दिवशी खाऊ घालायची जबाबदारी शाळेची. When the more private schools in India do it, but public schools in the OECD countries invariably have a dietitian and a nutritionist who is hired permanently by the school. So असं समजायचं काय कारण नाही. पण हे सगळं केलं. आता ह्याच्यातनं नंबर्स एनरोलमेंटचे जे ते वाढले, पण जसे जसे नंबर्स वाढत गेले तसे तसे त्याला कॉन्कॉमिटंट ज्या दुसऱ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या, दे नेव्हर टूक प्लेस. You go to the HRD Ministry's website, you'll get a detailed account of what are called as classroom pupil ratios and pupil teacher ratios. गवर्नमेंट स्कूल्स का परमानेंट प्रॉब्लम ये है कि government schools are no longer attracting the best of talent as far as teaching is concerned. Government schools are more working with what is called as contractual people than with what is known as permanent faculty. And the state sees all of this as non-priority items of expenditure. Okay, so you have this very interesting situation in which it gets perpetrated. तो शिकलेला आहे, त्याचाच पोरगा शिकला, चांगलं आहे, वाईट नाहीये. पण जो शिकलेला नाही त्याचं पोरगा शिकणं जास्त गरजेचं आहे ना. पिढीचं तुम्ही शिकत आलेले, that's not to bring about any change. They want to perpetrate the same loop over and over again. जो नहीं पढ़ा है वो स्कूल जाना ज्यादा जरूरी है. पर अगर आपका सिस्टम इस तरह से काम कर रहा है कि जो पढ़ा है वो ज्यादा मात्रा में स्कूल जाएगा एज कंपेयर टू जो नहीं पढ़ा है, और दोनों के बीच का डिफरेंस इज ऑन अकाउंट ऑफ इनकम, द रिचेस्ट फिफ्थ एंड द पुअरेस्ट फिफ्थ. Only way by which this can be cut short is you will have to increase public spending, you have to increase taxes. पण तुम्ही बघितलेलंच आहे की तुमच्या साधारणपणे शासनांची या गोष्टीच्या बाबतीतली भूमिका काय आहे. म्हणजे आम्ही तर JNU झाल्याच्या नंतर राजस्थानमध्ये शाळांमध्ये करिक्युलम आणि पुस्तकं बदलली विथ द आयडिया की पुढे जाऊन अशी कार्टी होऊ नये. इतके डेंजर आहे आपण. त्यांनी काय केलं, दे आस्क्ड 2 questions. That is exactly what education is supposed to do, raise questions. Education which doesn't raise questions, जर साधी गोष्ट आहे, जर प्रश्न पडला नाही तर आपण काही शिकलो नाही. हे इतकं साधं इक्वेशन आहे. हा, काही गोष्टी असतात की याच्याबद्दल प्रश्न पडूच शकत नाही. काय प्रश्न पडणार याच्याबद्दल, कारण हे गिव्हन आहे. याला तुम्ही ब्रेकडाऊनच करू शकत नाही. मी शाळेत गेल्याच्या नंतर तिथं ते लाईन मध्ये उभं राहायचं आणि राष्ट्रगीत म्हणायचं, रिवाज आहे.
the nation in the school, creating a citizen. त्याचा अर्थ आयुष्यात कुणी सांगत नाही, ते काय आहे हे कुणीच कळत नाही. मोठं झाल्याच्या नंतर आपल्याला बलबलते समजायला लागतात की एक्झॅक्टली काय आहे. यू ग्रो अप इन अ सिच्युएशन, nothing should be left unquestioned. Everything should be questioned. And if it doesn't create questions, you have not learned anything. कारण जो इम्पार्टिंग एजेंसी है ना, उसका बहुत स्ट्रांग पॉलिटिक्स है. Remember, education in a way is the most non-coercive violence possible. Most non-coercive violence. It coerces you. हां, वेळ असते की ज्या वेळेला मास्टरचं डोकं हल्लं की नॉन कोर्सिव्ह नाही, व्हायलन्स ही बन जातात, बेदम सडकणार. पण ज्याला मास्तर सडकत नाहीये त्याला मास्तर सडकत नाही असं नाहीये, त्याला मास्तर एका वेगळ्या पद्धतीने सडकतोय, जे कधी जाणवत नाहीये, कळत नाहीये, पण होतंय. वो इट्स अ साइट ऑफ पावर, इट्स अ ट्रांजैक्शन ऑफ पावर. It is supposed to bring about what is called as behavioral change. And anything that brings about behavioral change essentially is an attribute of power. तो अगर वो सीख करता है कि तुम्हारे बर्ताव में एक चेंज हो जाए तो वो पावर का ट्रांजैक्शन है. Most of the time it goes in a non-coercive way. There are times when it will become very violent and very coercive. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ऐसा वाला ट्रांजैक्शन ऑफ पावर इन अ सिचुएशन वेयर इन, से फॉर एग्जांपल, यू आर अ कॉलोनी ऑफ समबडी एल्स or you are accepted a hierarchical system of society where one section of society can overlord over everybody else, is different. And this transaction of power is different in the context of a democratic parliamentary representative democracy wala country. Power within the school and power outside the school. सो शाळेच्या बाहेरची सत्ता ही डेमोक्रॅटिक आहे आणि शाळेच्या आतली सत्ता असं म्हणते की प्रश्न विचारू नको, असं नाही ना होणार. दिस इज नॉट एक्झिस्टिंग इन अ वैक्यूम, दिस इज एक्झिस्टिंग इन इसका जो सोशल इकोसिस्टम है वो इकोसिस्टम बाय लॉ, बाय मैंडेट, बाय द कॉन्स्टिट्यूशन इज डेमोक्रॅटिक. मग शाळा नॉन डेमोक्रॅटिक असून कशी चालेल? स्कूल विल हॅव टू बी डेमोक्रॅटिक. हा तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे की बाबा आमच्याकडं पैसे नाहीत पुरेसे, त्याच्यामुळे आमच्याकडे 4 इयत्तांना शिकवायला एकच मास्तर, मग सगळ्या 80 पोरांना एकच मास्तर शिकवतो आणि जोवर झेपल तोवर झेपते, जोवर झेपत नाही त्याच्यानंतर डस्टर आणतो. हा तुमचा प्रॉब्लेम. यू हॅव टू इन्क्रीज द नंबर ऑफ टीचर्स so that each one of those kids has his problems addressed. सवाल तो पूछना पड़ेगा. ऐसा नहीं होगा कि आने वाली नस्लें तुम्ही काय वाटल ते करा, म्हणजे तुम्ही राजस्थान सारखा करिक्युलम देशभरात राबवा, असं होणारच नाही की यू वुड गो अबाउट क्रिएटिंग अ जनरेशन ऑफ चिल्ड्रन हु वुड नॉट रेज क्वेश्चन्स. असं असतं तर LK आडवाणी मार्गदर्शक मंडळमध्ये नसताना बसला काय? काय म्हटला? टोयोटा रथात जाऊन आल्याच्या नंतर, एवढी दैदिप्यमान कीर्ती गोळा केल्याच्या नंतर आता शेवटाला मार्गदर्शक मंडळ. कारण कुणीतरी प्रश्न विचारला ना, किती दिवस राहू तुम्ही नेता होणार, आम्ही किती दिवस सत्रांनी उचलणार.
पण तुमच्या घरातच विचारला. आम्ही काय केलं, घरातच विचारलं ना तुमच्या. त्यामुळे हे उल्लूगिरी जी आहे ना ही बंद करायला, की एज्युकेशन म्हणजे कसं सरळ का लाईनीत सगळे जण एक सारखे एक समान नहीं होने वाला है. तो तेरे घर में नहीं हुआ, तू मेरे घर में क्यों कोशिश कर रहा है. बिलीव्ह इन दिस, की असं केल्याच्या नंतर सगळे शाखेला गेले की एक अशी पिढी निर्माण होणार की जी कसलेच प्रश्न विचारणार, जिला जे आपण सांगू तिला ते सगळं पटणार. आता नाही होणार, कधी होणार नाहीये. मनुष्याच्या इतिहासात झालं नाही, आत्ता पण होणार नाही, भविष्यात पण होणार. हा आपल्या केसमध्ये तर चान्सच नाही. त्यामुळे कितीही पुस्तकं बदला आणि काय वाटतं ते करा. दोज राजस्थान टेक्स्टबुक दे शुड बी कन्साइन्ड टू द डस्टबिन. दे आर दॅट बॅड, दे आर वर्स्ट. नॉनसेन्स पुस्तक, कम्प्लिटली नॉनसेन्स. त्याचा अर्थ असा नाही महाराष्ट्रामध्ये काही पुस्तकं नॉनसेन्स आहेत. मग असं समजू नका की राजस्थान एक मागास पलीकडचं राज्य, काय कळत नाही. त्याच्यामुळे आपलं सगळं दालबेले अशातला प्रकार नाहीये. काही तिकडं नॉनसेन्स आहे, काही इकडं वंशज आहे, हे विसरू नका. समजतंय का? दोन्ही केसमध्ये प्रश्न विचारायचा नाहीये. According to the World Bank, now this is another very interesting one. The gross domestic product and its percentage which is shared on education in India is 3.8, as I said. Vietnam spends 4.3. Mali, a country in West Africa which is dirt poor and which sells nothing other than cotton and is now racked by a phenomenal Islamic militancy, spends 4.7. Nepal 5. Okay, and Rwanda, which is another strife-struck country in East Africa, spends 5. आता या सगळ्या कंट्रीजचा GDP इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये खूप छोटा आहे, पण तरी देखील त्यांचे पर्सेंटेजेस ऑफ स्पेंडिंग जे आहेत ते खूप हाय आहे. Are you getting it? Whereas in the Indian case, despite the fact that you have a much larger GDP as compared to all these countries, your percentages are very, very small. दिल का मामला है, ते मनात असायला पाहिजे, मग पर्सेंटेज वाढतं. बरं, while I wrap all of this up, which I would do in a couple of minutes from now, I would just like to go through one small aspect which is called as the TSR Subramaniam Committee's recommendations to the Government of India. Phenomenal recommendations which have been made. I'll just go through a select of them and try to situate my last remarks as far as all of this is concerned. There should be an All India Education Service. सो जसं एक ऑल इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस आहे, इकॉनॉमिक सर्व्हिस आहे, तशीच देअर शुड बी अन ऑल इंडिया एज्युकेशन सर्व्हिस विच शुड बी प्लेस्ड अंडर द सुपरविजन ऑफ द HRD मिनिस्ट्री. ओके, सो कम्प्लिटली न्यू ब्युरोक्रेसी इज व्हॉट हॅज बीन रेकमेंडेड. ऑब्वियसली दॅट इज व्हॉट कॅन बी रेकमेंडेड, कारण तुम्ही ज्या माणसाला बसवलं हे सगळं करायला तो फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरी. सो एक फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरी क्रांतिकारी विचार करून करून किती करणार इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ अ कंट्री लाईक इंडिया, की अहो हे IAS ऑफिसर्सला एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये नेमण्यापेक्षा आपण एक इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस रेज करू की ज्याच्यामध्ये एक वेगळंच केडर असेल विच विल मॅनेज द एंटायर एज्युकेशन सेक्टर. व्हॉट हॅपन्स, द आउटले ऑफ एज्युकेशन, नाउ लुक एट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. द आउटले ऑफ एज्युकेशन शुड बी रेज टू एटलीस्ट 6% ऑफ द GDP विदाउट फर्दर लॉस ऑफ टाईम. ह्याच्या पलीकडं वेळ न दवडता तुरंत 6% GDPचा एज्युकेशनवरती खर्च वाढवा. म्हणजे 3.8 आहे त्याच्यामध्ये अजून 2.2% जोडून टाका and make it 6%, but do this without losing no further time, because it is obvious if you keep on losing more time, you have got to remember this, that India is going to be a young country for the best part of the 21st century. So your population is going to show a change as far as demography is concerned only sometime late in 2060-70. तोपर्यंत it stays to be a very young country, which means that the number of people seeking education is going to be fairly large. One of the reasons why people are so interested in building schools.
हां, आणि ती एक गोष्ट अशी आहे की जी नाही बदलता येत. म्हणजे सम टाइम अगो, टू शेअर समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग, आय वॉज आस्क्ड बाय समबडी की ही कम्स फ्रॉम सम अदर पार्ट ऑफ महाराष्ट्र, फ्रॉम अ रूरल region in Maharashtra, and has some sort of aspiration that he will become a political leader. सोबत त्यांनी मला प्रामाणिकपणे विचारलं की जे समजा आत्ताचे आमदार किंवा खासदार असतील तर ही लोक शिक्षण संस्था स्थापन करतात आणि शिक्षण संस्थांचं एक जाळं असतं की ज्या जाळ्याच्या माध्यमातून ते त्यांचं राजकारण पुढे रेटतात. तर तुम्हाला काय वाटतं की असं करणं कितपत ठीक राहील? So I said, if you're planning anything in higher education, it's a waste of time. It's a complete waste of time. For a simple reason, Karan, the way in which the technologies are undergoing a change, and especially the net-based technologies are undergoing a change. तुम्हाला डिग्री पाहिजे असेल तर कदाचित तुम्हाला कॉलेजला जायला लागेल. तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही. यू वॉन्ट अ डिग्री ॲज इन अ पेपर डिग्री, की एक कागदी सर्टिफिकेट की ज्याच्यावरती हे लिहिलेलं आहे मिस्टर सो अँड सो, मिस सो अँड सो हॅज बीन ग्रॅज्युएटेड आउट ऑफ आवर युनिव्हर्सिटी विथ सो अँड सो पर्सेंटेज ऑफ मार्क्स. ते जर पाहिजे असेल तर कॉलेजला कदाचित जायला लागेल आणि कदाचित ते पण करायला लागणार नाही बाय द टाइम आय कम टू द 10th रेकमेंडेशन. पण ते जर नको असेल, दॅट इज डिस्पेन्सिबल, यू वॉन्ट टू लर्न फॉर द सेक ऑफ लर्निंग, यू डोंट नीड टू गो टू अ कॉलेज. Just don't need to do that. Net-based learning is so vastly prolific a domain. You can learn with the best minds of the world. You can learn from the best minds of the world without bothering to even stand in front of them physically. I don't know how many of you have attended institutions which pushing for what is called as net-based learning. की याच्यामध्ये तुमच्या असाइनमेंट्स, याच्यामध्ये तुमच्या क्लासरूम टीचिंगमध्ये द नेट इज यूज्ड. आय एम नॉट सेइंग पीपीटीज आर यूज्ड. देयर इज अ डिफरन्स बिटवीन पीपीटीज अँड नेट. पीपीटी नाही, मात्र येतो पीपीटी लावतो, वाचून दाखवतो, ते आपल्याला पण असते. तर तू कशाला वाचून त्याच्यात तुला काय म्हणायचं आहे का? मला काहीच नाही म्हणायचं, मीच बनवली, वाचून दाखवतो. बेसिक लिटरसी न्यूमरसी असलेले लोक बसलेत ना समोर, कशाला वाचून दाखवतो? तो लावतो, ते लावल्याच्या नंतर आपण वाचतो, तो भी वाचतो. ह्याला टेक्नॉलॉजी बेस्ड लर्निंग असं म्हणतात. ये वाला नहीं, नेट बेस्ड वाला जो है कि जिसमें यू पुल आउट अ वास्ट अमाउंट ऑफ नेट बेस्ड डेटा फॉर टीचिंग इन क्लास. ऑफकोर्स दॅट हॅज टू बी ऑथेंटिकेटेड, दॅट हॅज टू बी व्हॅलिडेटेड. कुठलंही आमकं फलानं फोरम ब्लॉग असं चालत नाही. त्याला काहीतरी त्याचे पण क्राइटेरिया आणि स्टैंडर्डाइजेशन प्रोसेसेस है. पण तुमको वो करना है ना, तुमको नहीं है जरूरत. आई डोंट नो हाउ मेनी ऑफ यू हैव हर्ड ऑफ दोज अमेरिकन एक्सपेरिमेंट्स लाइक कॉर्सेरा अँड TDX, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पेशन्सनी, तुमच्या टायमिंगनी पाहिजे तेवढे कोर्सेस वर्षभर करू शकता, सो लॉंग ॲज यू डू नॉट वॉन्ट अ सर्टिफिकेट फ्रॉम देम. I know people who in 1 year have learned things as weird as managing accounts, to Russian literature, to spinal cord ka studies, to God knows what all. And the net will keep on improving. These types of ये ऐसा वाला जो कंटेंट है ना, ये और ज्यादा इंटरैक्टिव और ज्यादा 3 डायमेंशनल होने वाला है. आपको सीखना है ना, आपको कॉलेज को जाने का जरूरत नहीं है. The brick and mortar college is on the verge of its death. Learning in a couple of years from now becomes a matter of what is called as the online world. तुम्ही त्याला म्हटलं तू शाळा चालू कर, ती कधी बंद नाही पडणार. कारण प्रॉब्लेम असा आहे की प्रायमरी अँड एलिमेंटरी एज्युकेशन need to train your body, mind, soul and your heart in a social context. It's only then that this learning would be completed. और वो वाला ट्रेनिंग जो है ना, वो नेट बेस्ड नहीं हो सकता है. Say for example, I'm learning to swim in a pool. Now I can't learn that by looking at the net. I've got to actually learn it by learning it.
आई कैन लर्न द इंट्रिकसीज ऑफ इट वंस आई लर्न द बेसिक्स ऑफ इट, पर वो जो बेसिक्स है उसके लिए मुझे स्कूल में जाना जरूरी है. That sort of learning which happens in school cannot be substituted with the net. In a couple of cases it can be complemented, but it cannot be substituted. पर जो एक बार आपने बेसिक सीख लिया तो उसके बाद वाला जो एप्लीकेशन का हिस्सा है, well, the net can be more interactive about it. The schools are not going to lose their importance. There's a reason why primary education stays to be a site of so much of investment for all the four agencies that I referred to: state, market, society and church. सबके लिए उसकी अहमियत कभी खत्म नहीं होने वाली है. For a simple reason, because what you learn over there, what you have to remember is you learn. ते मोस्टली जे न्यूमरेसी लिटरेसी से रिलेटेड है ना, जो टेक्स्ट बुक रिलेटेड लर्निंग है वो अदरवाइज भी हो सकता है. बट द आइडिया ऑफ गोइंग टू स्कूल, socializing and empathizing with people other than me, learning that there's a world beyond me. A child left on his own without any social context is actually a very self-centered individual. Very self-centered and possibly very selfish. वो स्कूल जाता है ना तो वो वही तो सीखता है. तो भाई अगर ये एक बॉल है कि जिसके साथ हम खेल रहे हैं तो टू बाय टर्न गिव समबडी एल्स अ टर्न टू किक द बॉल. That skill is irreplaceable. That skill cannot be learnt in any other manner. That skill would see to it that the school would remain relevant for all times to come. पर उसके आगे का जो है ना, that doesn't require anything. Good net connection, it works for you. Are you getting it? B, the third one. There should be minimum eligibility conditions with 50% marks at graduate level for entry to existing B.Ed courses. Teacher entrance tests should be made compulsory for recruitment of all teachers, and state should jointly lay down norms and standards for the teacher entrance test. आता ये बहुत old hash है, ये बहुत दिनों से चल रहा है कि we should have what is called as trained teachers. And the problem is, in the Indian context, especially it's catching up in rural India, but more so in urban India, which is spilling over into rural India. If I'm trained as a teacher, I actually make more money by private coaching rather than going in for what is called as a school. मैंने एक फॉर्मल इंस्टीट्यूशन का हिस्सा बन के वहां पे सिखाना, हाँ 22,000 देगा, 23,000, 24,000 देगा, but I'll make that sort of a money on, say for example, a weekly basis if I'm into what is called as private coaching. So trained teacher जो है ना, उसको आप नहीं रिटेन कर सकते हो. उसकी एवज में जो आपको मिल रहा है वो ये इस किस्म का टीचर है. Very interestingly, let me share this data from Maharashtra with you. And there is data from Maharashtra which is very very important. एक minute. The ASER report for 2014-15 reported that 80,000 students in Maharashtra attend single teacher schools. त्याच्यामध्ये शाळेत एकच शिक्षक आहे. Estimated 37% of the teachers at the primary and the higher primary level are not graduates. So they have done that old वाला thing कि जिसमें 12th standard के बाद वो टीचर बना है. So there's something called as 12 plus D.Ed, and that was the criteria for employing them. But the new rule demands कि उसका graduation होना जरूरी है, even at the level of the primary. RT 2009 जो है ना, उसका पहला डिमांड इज स्कूल का टीचर ग्रेजुएट टीचर होना चाहिए. ओके, म्हणजे ती निराळी गोष्ट झाली की ग्रामपंचायतीसाठी शिक्षण घेणं हे बरोबर आहे का चूक आहे, दॅट्स अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. पण दिस इज अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर.
द आइडिया इज कि अगर वो ग्रेजुएट टीचर है, वो उम्र में बड़ा है, उसका मैच्योरिटी का लेवल ज्यादा है, his level of training and patience with a child in primary school is more. And as a reason, मैंने emphasis की he should be a graduate. But the problem is कि वो अगर graduate teacher बनेगा, he would have more incentive in terms of joining a private coaching class rather than joining a school. How do you bridge that gap? Which I don't know how many people of you have lived with that idea. शायद क्लासला जायचं, क्लास बोलते तर क्लास घडवतो. साने गुरुजींना उगीच वाटतं शाळा घडवती. शाळा नाही, क्लास घडवतो. आणि हे मला चांगलं माहिती की आपण एका क्लासमध्ये बसून बोलतो. Compulsory licensing or certification for teachers in government and private schools should be mandatory, with provision for renewal every 10 years based on independent external testing. This is done in most Western countries. की जसं तुम्ही लॉ प्रॅक्टिस करायला गेल्याच्या नंतर तुम्हाला एक लायसन्स असतं इन इंडिया, तसं इन मोस्ट वेस्टर्न कंट्रीज इफ यू गो टू टीच यू नीड अ लायसन्स, अँड दॅट लायसन्स हॅज टू बी रिन्यूड एव्हरी 10 years. की चुकूनही असं घडणार नाही की यू हॅव एकदा कधीतरी डीएड बीएडची परीक्षा 40 वर्षापूर्वी दिली आणि त्यातून गुरुजी अजून पण शिकवत आहेत, पण असं होणार नाही. दर 10 वर्षांनी गुरुजी गोज फॉर एक्झाम्स. On that basis, his license is renewed for the next 10 years. So we are trying to adopt that system in our case. Preschool education for children in the age group of 4 to 5 years should be declared as a right and a program for it implemented immediately. We are talking about preschool, we are not talking about primary schools. So the idea is the sort of schooling which goes in the Anganwadis. की ते 2.5-3 वर्षाच्या नंतरपासून 6 वर्षापर्यंत, 6 इज द राइट एज दैट टीचर आर सपोज टू बी पुट इनटू स्कूल अंडर द RTA वाला एक्ट. सो वो प्री स्कूल वाला जो है ना, उस पर भी ज़्यादा एम्फेसिस चाहिए. आज की तारीख में द गवर्नमेंट नॉट पेइंग एडिक्वेट अटेंशन टू इट. मोस्ट प्री स्कूल्स आर प्राइवेट स्कूल्स, एंड एट टाइम्स you would find preschool calls in for more money as compared to the primary school. That's strange. So they are demanding even that should be changed. The next one is very controversial. The no detention policy must be continued for young children until class 5. At the upper primary stage, the system of detention should be restored back to the provision of remedial coaching and at least 2 extra chances being offered to prove his capability to move to a higher class. ह्या सगळ्या recommendations मधला, other than so many other issues, is one of the most engaging problems as far as teachers and educational experts across the country are concerned. हा म्हणजे एकदम सगळ्यात विवादास्पद मुद्दा आहे. परीक्षा असावी की नसावी. RT 2009 खाली 8वी पर्यंत परीक्षा नाही. Okay, you straightway keep on getting promoted every class irrespective of your attainments. The Subramanians of the world have an idea की त्याच्या एसर रिपोर्ट म्हणतात ना की 75% 4तून 3 पण वजा करता येत नाहीये. त्याचं कारण इज अ नो डिटेन्शन पॉलिसी. की तुम्ही हे जे ठरवलंय ना की दरवर्षी त्याला प्रमोट करत राहा. आता एक प्रॉब्लेम जो आहे, जो सगळेजण खोटं बोलतात त्याच्या बाबतीत, आरटीने कधीही असं म्हटलं नाही की परीक्षा घेऊ नका. आरटी म्हणताना असं म्हणती की परीक्षा शुड नॉट बी द रिझन फॉर डिटेनिंग द चाइल्ड इन अ डिव्हिजन, इन अ स्टँडर्ड. आरटी परीक्षा घेऊ नका असं म्हणत नाही. आरटी असं म्हणती की त्या इयत्तेमध्ये त्याला ठेवण्याचं हे कारण नाही. आरटी कॉल्ड इन फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट अक्रॉस द इयर. RT called in for a number of class tests. But the problem was the operation period of the RT also coincided with a large bulge in terms of numbers of students coming to school. So school का problem ये था, दर 15 दिवसांनी एक परीक्षा घ्यायची of 90 people in class. तुम्ही विचार करून बघा की आपलं प्रेशर किती वाढतं in terms of question papers सेट करा, असेसमेंट करा. बरं, नवीन स्कीम ही होती की मोस्ट ऑफ द टाइम द क्वेश्चन शुड नॉट बी ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव एग्जाम स्टूपिड होती. नेट बेस्ड जमाने में ऑब्जेक्टिव एग्जाम्स मेक नो सेंस.
पण असं तुम्ही कृपया UPSCला जाऊन सांगू नका, तुम्हाला घेणार नाही तेवढं लक्षात ठेवा. They made sense in a world where the what, where, when of things needed an effort. The what, where, when and who of things needed an effort to recall them. The net enables that sort of recall. 1761च्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धात कोण कोणाबरोबर लढलं? ऑप्शन 4. चौथा ऑप्शन वरीलपैकी कुणी नाही. टू डू गुगल सर्च 1761 पानिपतचं युद्ध, अख्खं पुस्तक पब्लिश करता येईल एवढी नेट पेजेस तुम्हाला त्याच्यावरती मिळतील. मग आता इट मेक्स नो सेन्स इन टर्म्स ऑफ दिस की यू रिमेंबर की हे भाऊ विरुद्ध अब्दाली असं युद्ध झालं. आणि पाठ करायचं भाऊ विरुद्ध अब्दाली. The weakest evaluation systems are based on objective testing. The best evaluation systems are based on subjective testing. And the problem in a country like India is subjective testing ka assessment is riddled with biases. लक्षात येतंय? एखादा म्हणणार 1956ला बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला, क्रांतिकारी गोष्ट घडली. आता मी असं लिहिलं आणि माझ्या ॲसेसरचा जर विचार करण्याचा दृष्टिकोन असा असेल की हे एकंदरीत हिंदुत्वाला बालंट लागणारी घटना आहे, कसं बघा मला मार्क देईल तो? नाही देणार तुम्हाला मार्क. Subjective testing calls in for an individual who has enough reason to understand that the world is composed of multiple viewpoints. In the absence of that, you are living with the UPSC prelims, with the worst form of testing possible. Worst. अच्छा आप सोचो कि वर्स्ट फॉर्म ऑफ टेस्टिंग प्राइमरी टेस्टिंग है, हाँ पहला लेवल ऑफ टेस्टिंग है. ऐसा वाला बंदा एंड रिजल्ट में क्या होने वाला? थिंक अबाउट दिस. The problem in a country like India is precisely that. 5 लाख प्रश्नपत्रिका आहे, त्या मला रिझॉल्व्ह करायच्या आहेत. 15 ते 20 दिवसामध्ये दिस शुड बी डन. हाऊ डू आय डू दॅट इन अ सब्जेक्टिव्ह मॅनर? मला आयडियली 5 लाख प्रश्नपत्रिकांसाठी 5 लाख ॲसेसर्स पाहिजेत. Am I in a position to get them? Can I ensure after their assessment that there would be a standardization across all 5 lakh? मग live with objective tests. मग हा सगळ्यात क्रिटिकल मामला आहे की मूल न शिकण्याचं कारण परीक्षा नसणं हे आहे का त्याची दुसरी काय का? सुब्रमण्यम आयडिया ऑफ द वर्ल्ड इज परीक्षेचा धाक असेल तर तो शिकल. परीक्षेचा धाकच नाहीये, तो चॅलेंजच नाहीये दॅट ही हॅज गॉट टू प्रूव्ह समथिंग टू समबडी, तो शिकणारच नाहीये. उलटीकडनं त्यांचं म्हणणं असं आहे तो किती जरी शिकला तरी देखील तो तुम्हाला शिकलेला वाटणारच नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी ठरवलेले की तो शिकूच शकत नाहीये. हा, यू लिव्ह इन अ कंट्री लाईक दॅट. तुम्हाला सांगितलं नाही कोणी शाळेत असताना काही लोक शिकूच शकत नाहीत. हॅमद, हमीद ह्या नावाची लोक शिकूच शकत, काय नाही शिकू शकत सर ते. हा बरोबर का नाही? जी लोक उजवीकडनं डावीकडे लिहितात ती शिकू शकतात होय? शिकणारी जगातली सगळी सभ्य माणसं डावीकडनं उजवीकडे. काय शिकणार ती हो? काय नाही शिकू शकत. प्रॉब्लम है अगर तुम्हारा एटीट्यूड ये है तो आप एग्जाम लो, एग्जाम ना लो, वो तो डिटेन ही होने वाला है.
How do you resolve that? The worst crisis that we have in India as of now in this entire report. Should there be detention? Should there be not detention? Subramaniam सगळ्यात चालू. Subramaniam said 4th standard पर्यंत the policy should be followed. You keep on posting them into the further classes. आता प्रॉब्लेम असा आहे की 4th पर्यंत कित्येक शाळांमध्ये you just have a single teacher teaching all the subjects, which is not going to resolve your problem. It's only after 5th standard that you will find what are called as subject teachers. Different teachers assigned for different subjects, which brings about a qualitative change in terms of the learning that takes place in class. So a very funny situation on your hand, but ये सबसे critical मामला है आज की तारीख में. On-demand board exams should be introduced to offer flexibility and reduce year-end stress of students and parents. A national level test open to every student who has completed class 12 from any school board should be designed. This was what was planned by everybody. की बाबा पूर्वीचा प्रॉब्लेम असा होता की आमच्याकडं टेक्नॉलॉजीज अवेलेबल नव्हत्या टू डू दिस. नाउ दे आर सेइंग एनीवे सिन्स यू हॅव द नेट विच इज अवेलेबल अँड यू कॅन मेक अन ॲडिक्वेट प्रोव्हिजन फॉर डिस्क्रीट क्वेश्चनिंग, तर त्या केसमध्ये यू शुड यूज इट अँड गो इन फॉर अ नॅशनल लेवल टेस्ट. So design a evaluation system which would be completely different. की याच्यामध्ये you don't need to be detained by this idea कि every school has to have a separate examination of its own. Okay, that's one. Midday meal program should be extended to cover students of secondary schools. This is necessary as levels of malnutrition and anemia continue to be high among adolescents. UGC Act must be allowed to lapse once a separate law is created for the management of higher education. The UGC needs to be made leaner and thinner and given the role of dispersal of scholarships and fellowships. And the last one, which is the more critical one, top 200 foreign universities should be allowed to open campuses in the country and give the same degree which is acceptable in the home country of the state university. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की टॉप 200 मोजायचे कसे, कारण देर आर ॲटलीस्ट 4 डिफरंट सर्वेज ऑफ दिस. तो ह्या टॉप 200 तुम्ही मोजणार कशा? आता 4 सर्वेजमध्ये मोस्ट ऑफ द टॉप 200 डू नॉट चेंज, सो दे रिमेन सेम. आणि त्या टॉप 200 मध्ये आपण कुठंच नाही. नन ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटीज ऑर इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर एज्युकेशन फॉल इन टू दोज टॉप 200. पण ते किती कॉन्फिडंट आहेत की टॉप 200 फॉरेन युनिव्हर्सिटी, कारण टॉप 200 मध्ये आपण नाही, कुठंच नाही. This is what has been planned not now since 1999 ये चल रहा है कि the foreign universities should be let into India. Problem एकच से the foreign universities are not interested in you. आम्ही लाख सगळं उडून बसलेलो आहोत. ही 400 एकर जमीन घ्या, हे मी तुम्हाला $2-3 billion बँक क्रेडिट अवेलेबल करून द्यायला तयार आहे. हे सगळ्या प्रायोरिटी बेसिसवरती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सगळं काही मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही या. आतापर्यंत आलेली कुठलीही ॲप्लिकेशन्स आर नॉट अबाउट द टॉप 200, थोडं टॉप 10 बी नाही. आणि तरी देखील दिस आयटम कीप्स ऑन अपियरिंग इन प्रॅक्टिकली एव्हरी डॉक्युमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिलेटेड टू एज्युकेशन. यू चेक आउट एवरी बजट ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया, हर बजट में ये पॉइंट होता है कि फॉरेन यूनिवर्सिटी शुड बी अलाउड इन इंडिया. Nobody has stopped them. The problem is they are not keen on you. And they are not keen on you for a simple reason. Oxford is Oxford because it is in Oxford. समजते का? मुठेच्या या तीराला आपण ईस्ट ऑक्सफर्ड आहे असं म्हणायचं, ते तुमचं तुम्ही म्हणून घ्या, आपल्याला काय घेणं नाही. पण उनका अंडरस्टँडिंग बहुत क्लियर है. मोस्ट फॉरेन यूनिवर्सिटीज look upon themselves as institutions which have evolved to this level of eminence precisely because they have been located in the spaces in which they are with the sort of autonomies which they enjoy. The University of Cambridge practically owns the entire town of Cambridge. Practically. The problem is, त्या प्रकारचं शिक्षण is a matter of a complex relationship between the university and the community. That relationship cannot be replicated. टॉप 200 मधली कुठलंही विद्यापीठ मला असं माहीत नाही जे अशा देशामध्ये आहे आणि जिच्या कॅफेटेरियामध्ये असा नियम आहे की बीफ किंवा पॉट खाता येत नाही.
मी जर टॉप 200 पैकी कुठल्या युनिव्हर्सिटीत असतो ना, मी तर पहिला प्रश्न हा विचारला असता, आम्ही बीफ खाणारी माणसं, मग काय करणार तुमच्याकडे येऊन? कसं थांबणार? दरवर्षी सांगत बसत, प्रत्येक जण एकामेकाला सांगतो फॉरेन युनिव्हर्सिटी शुड कम टू इंडिया, फॉरेन युनिव्हर्सिटी. अरे कशाला येतील तुझ्या बावट का, कशाला येतील तुझ्याकडं? एक वैसा वाला इंस्टीट्यूशन, उसका पूरा कम्युनिटी, सोसाइटी, एनवायरमेंट सब कुछ साथ लेके चलता है, वो ऑर्गेनिकली और इंटीग्रली कनेक्टेड है उसके साथ, वो इसीलिए फ्लरिश करता है. एंड दे हैव फॉट दीज वॉर्स. ये आज का मामला नहीं है, मोस्ट ऑफ देम फॉट इट लॉन्ग टाइम अगो. They don't want to come to you, they are not interested in you. पागल भी नहीं. तुम्ही तिकडे या, आपण 1% तुमची फी कमी करायचा प्रयत्न करू. That will generate resources and revenues for the local governments and communities. आप अगर उधर जाओगे तो इधर आके क्या मिलेगा उसको? एकादशीच्या घरी शिवरात्र नाही परवडत ना. येते काय लक्षात? With this, I commend it. बोलो, questions, comments, queries, anything and everything.